मित्रो नमस्कार. नागनाथ अण्णा नायकवडी आणि पाणी संघर्ष याच विषयावरती एक ऑलरेडी व्हिडिओ म्हणजेच नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पाणी संघर्ष चळवळीला कशा पद्धतीनं सुरुवात झाली, का झाली, याच्यावरती एक ऑलरेडी व्हिडिओ आपण केलेला आहे. प्रथम तो व्हिडिओ पाहून घ्या, कारण सुरुवातीपासून अण्णांची चळवळ तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल. मग त्या भागामध्ये आपण पाहिलं की नागनाथ अण्णा कशा पद्धतीनं त्या पाणी संघर्ष चळवळीला सुरुवात करतात किंवा पाणी संघर्षाची ठिणगी नेमकी कशी आणि कुठं पडते. आटपाडीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं किंवा त्या कार्यक्रमाला तिथल्या काही कार्यकर्त्यांनी नागनाथ अण्णा यांना त्या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. मात्र नागनाथ अण्णा नायकवडी आणि त्यांचे सहकारी त्या कार्यक्रमाला जात असताना जेव्हा आटपाडीच्या वेशीवरती ते पोहोचतात आणि त्या ठिकाणी एक विदारक असं दृश्य नागनाथ अण्णा यांच्या त्या ठिकाणी नजरेला भिडतं. ते म्हणजे आटपाडीच्या या कडाक्याच्या उन्हामध्ये काही महिला पायामध्ये चप्पल नसलेल्या, डोक्यावरती हंडे घेतलेल्या, काकेमध्ये घागरी घेतलेल्या महिला त्या तापलेल्या मातीतून, त्या तापलेल्या रस्त्यावरून पाण्यासाठी वणवण भटकत होते. हे दृश्य अण्णांच्या मनाला भिडलं होतं. ते त्या कार्यक्रमाला जाऊन रिटर्न आले होते, साखर शाळेवरती येऊन बसले होते. मात्र आटपाडीमध्ये ते बघितलेलं दृश्य काही केल्या अण्णांच्या मनातून ते जात नव्हतं. जसंच्या तसं अण्णांच्या डोळ्यासमोर ते दृश्य तरंगत होतं. मग कालांतरानं 4-8 दिवस उलटल्यानंतर कारखान्याची जनरल बॉडी होती. त्या जनरल सभामध्ये कारखान्याचे काही प्रश्न उरकून घेतले. मात्र त्या कारखान्याच्या मीटिंगमध्ये अण्णा अस्वस्थ होते. त्यांच्या मनामध्ये ते दुष्काळी तालुक्यातील बघितलेलं ते चित्र जसंच्या तसं तरंगत होतं. अण्णा ताडकन उठले, स्टँडला अडकवलेला माईक हातात घेतला आणि आपल्या मनातील इच्छा अण्णा बोलून दाखवत होते. आपला एवढा सदन भाग आहे, आटपाडी तालुक्यासह 13 दुष्काळी तालुक्यांचा हा भाग अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये दिवस काढतोय. त्यांच्या हक्काचं कृष्णेचं पाणी त्यांना मिळत नाही. मग त्या दिवशी अण्णा ठरवतात पाणी संघर्षाला सुरुवात करायची. त्यांच्या हक्काचं कृष्णेचं पाणी त्यांना मिळवून द्यायचं. तर हा सगळा सारांश आपण त्या पहिल्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी मांडलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही प्रथमतः बघा आणि मग हा दुसरा भाग बघितला तरी हरकत नाही. मित्रो, खऱ्या अर्थानं त्या सभेमध्ये कारखान्याचे प्रश्न उरकून घेतल्यानंतर ह्या पाणी संघर्ष चळवळीवरती त्या ठिकाणी चर्चा झाली आणि खरं तर ठामपणे नागनाथ अण्णा नायकवडी यांनी आटपाडीतील जनतेला किंवा 13 दुष्काळी तालुक्यातील जनतेला पाणी देऊनच शांत बसायचा हा खऱ्या अर्थानं निर्णय किंवा निर्धार नागनाथ अण्णा नायकवडी यांनी केला होता. खऱ्या अर्थानं पाणी संघर्ष चळवळीला सुरुवात केली होती. मात्र अण्णांच्या पुढं अनेक प्रश्न त्या ठिकाणी उभा होते. आधीच दुष्काळ आणि त्यात 13वा महिना अशी काही परिस्थिती त्यावेळी त्यांच्या वाट्याला आली होती. कारण आटपाडीमध्ये जाऊन, दुष्काळी तालुक्यांमध्ये जाऊन तिथल्या लोकांना जागरूक करून, त्यांच्यामध्ये जनजागृती करून, त्यांच्या पाण्याच्या संघर्षासाठी किंवा चळवळीमध्ये त्यांना सामील करून घेणं हे फार मोठं आव्हान नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या समोर होतं. पण अण्णांनी या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाणी संघर्षाची नौका पार लावायची ठरवलं होतं. मित्रो, आटपाडीसह त्यातला काहीसा भाग 1942 पासूनच अण्णांना तिथल्या काही भागांची माहिती होती. तिथल्या भौगोलिक परिस्थितींचा देखील आढावा अण्णांना त्या ठिकाणी माहीत होता. मात्र तिथल्याच काही धनदांडग्यांनी दुष्काळी भागातील जनतेच्या मागासलेपणाचा आणि त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्यांच्या वाट्याचं हक्काचं कृष्णेचं पाणी त्यांनी बळकावलं होतं. आपली मळे देखील त्यांनी त्या ठिकाणी फुलवली होती. मात्र ते यापुढे चालू द्यायचं नाही असा ठाम निर्णय त्यावेळी अण्णांनी घेतला होता. जेव्हा अण्णांनी आटपाडीकडे जाण्यासाठी प्रस्थान केलं तेव्हा जाताना विशेष आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अण्णांनी आपला स्वतःचा आणि आपल्या बरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांचा बोजा आटपाडी किंवा तिथल्या दुष्काळी तालुक्यांच्या जनतेवरती पडू नये म्हणून अण्णांनी जाताना आपल्या सोबत जेवणा पाण्याचं आणि चहा पाण्याचं साहित्य अण्णांनी घेतलं होतं.
म्हणजे एवढा सूक्ष्म विचार त्या चळवळीसाठी अण्णांनी केला होता, कारण त्या परिस्थितीची किंवा या प्रश्नाची जाण अण्णांना होती. एकतर दुष्काळी तालुका, त्यात लोकांचे हाल अपेष्ट आणि त्यात लोकांवरती आपल्या सहकाऱ्यांचा बोजा टाकणं हे अण्णांना रुचलं नव्हतं. त्यामुळं अगदी बारकाईने विचार करून जेवणा खाण्यासह चहा पाण्याचं देखील साहित्य अण्णांनी जाताना सोबत घेतलं होतं. अण्णांनी आटपाडीला जात असताना आपल्यासोबत डाव्या विचारसरणीचे काही नेते किंवा त्यांचे सहकारी सोबत घेतले होते. त्यामध्ये डॉक्टर भारत पाटणकर होते, कॉम्रेड नाना शेटे, डॉक्टर बाबूराव गुरव, जयवंत निकम आणि सभेला संबोधित करण्यासाठी खास स्पीकरची गाडी देखील वेगळी अण्णांनी आटपाडीला जाताना सोबत घेऊन गेले होते. त्या गाडीमध्ये पुकारण्यासाठी संभा डवंग, सुरेश जाधव, एक शाहिरी कलापथक आणि जेवणा खाण्याची रसद पुरवण्यासाठी काही खास वेगळी मंडळी किंवा माणसं, म्हणजे एवढा सूक्ष्म विचार अण्णांनी केला होता. त्यात खास वाळव्याहून जेवण ने आण करण्यासाठी मिलिटरीमन बजरंग निर्लेकरांसारखा दक्ष ड्रायव्हर म्हणण्यापेक्षा त्यांचा एक तो सच्चा कार्यकर्ता वाळव्याहून आटपाडीला जेवण ने आण करण्यासाठी खास बजरंग निर्लेकर यांना अण्णांनी त्या ठिकाणी सोबत घेतलं होतं. कारण ही सच्ची माणसं होती आणि दिलदार माणसं होती, आणि सच्ची आणि दिलदार माणसं अण्णांच्या सोबत असल्यामुळं पुढे जाऊन ही पाणी संघर्ष चळवळ उभा राहिली. अण्णा हा आपला सगळा पसारा घेऊन आटपाडीला पोहोचले होते. आटपाडीतील गाव, वाड्या, वस्त्या या सगळ्यांवरती अण्णा पोहोचून त्या ठिकाणी जनतेला त्यांची जाणीव करून देऊन सभांचं काम त्या ठिकाणी अण्णांनी सुरू केलं होतं. ज्या पद्धतीनं क्रांतिसिंह नाना पाटलांनी पारतंत्र्याच्या काळामध्ये 1930 सालापासून ते 1942 सालापर्यंत 12 वर्ष ज्या स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या पद्धतीनं लोक जागृती केली होती, त्याच पद्धतीनं नागनाथ अण्णा यांनी सुद्धा या पाणी संघर्षासाठी किंवा तिथल्या लोकांच्या आपल्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी अगदी प्रामाणिक आणि मनापासून त्या कामाला अण्णांनी सुरुवात केली होती. आटपाडी तालुक्यामध्ये खंडाळा, खटाव, मान, तासगाव, फलटण, खानापूर, माढा, मंगळवेढा, जत, कवठेमंकाळ, मिरज, सांगोला या दुष्काळी तालुक्यात सभा घेऊन नागनाथ अण्णांनी रान उठवलं होतं. त्याचवेळी तिथले सांगोल्याचे असणारे भाग्यविधाते भाई गणपतराव देशमुख यांनी अण्णांच्या संघर्षाच्या काळामध्ये, म्हणजेच पाणी संघर्षाच्या काळामध्ये अण्णांच्या खांद्याला खांदा लावून त्या पाणी संघर्ष चळवळीमध्ये त्यांनी देखील अण्णांच्या सोबत भाग घेतला होता. नागनाथ अण्णा आणि भाई गणपतराव आबा आपल्या भाषणामध्ये बोलताना दुष्काळी जनतेला सांगायचे, कृष्णा खोऱ्यातील तुमच्या हक्काचं पाणी आहे. आजपर्यंत तुमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तुम्हाला कृष्णेच्या पाण्यापासून पिढ्यानपिढ्या जाणीवपूर्वक वंचित ठेवलं गेलं. त्यामुळे आपल्याला पिण्यासाठी आणि शेतीसाठी लागणारं आपल्या हक्काचं पाणी हे आपल्याला मिळालंच पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी लढा द्यायचा आहे. खरं तर आटपाडी आणि दुष्काळी तालुक्यातील जनता ही साधी बोळी होती आणि अज्ञान मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही लोकांच्या मनात असा संभ्रम निर्माण झाला होता, प्रश्न निर्माण झाले होते. नागनाथ अण्णा वाळव्याचे, ती कृष्णा नदी कुठं, आम्ही कुठं, आणि नागनाथ अण्णा म्हणतायत तुम्हाला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देतो. हे थोडं आटपाडीच्या जनतेला किंवा दुष्काळी भागातील जनतेला नवलच वाटत होतं. आमच्यापासून एवढ्या लांब असणाऱ्या कृष्णा नदीचं पाणी आम्हाला मिळणार कसं? रस्त्यावर अडचणी, छोटे मोठे नाले, ओढे, उंच उंच डोंगरदऱ्या हे पार करून नागनाथ अण्णा आमच्या गावाला किंवा या दुष्काळी भागाला पाणी आणणार कसं? मग नागनाथ अण्णा हे सगळं करतायत म्हटल्यानंतर नागनाथ अण्णा यांच्या मनात काय राजकारण असेल का? त्यांना या भागामधून निवडणूक लढवायची असेल का? तसं बघितलं तर नागनाथ अण्णा यांचा तालुका समृद्ध तालुका, त्यांचा साखर कारखाना देखील व्यवस्थित चाललाय. त्यांच्या भागातील शेतकऱ्यांच्या ऊसाला देखील चांगला भाव मिळतोय. त्यात अण्णांचं गाव कृष्णेच्या काठावर आहे. अण्णांच्या परिसरावर निसर्गाची गार सावली आहे. एवढं सगळं असताना काहीतरी हेतू असल्याशिवाय अण्णा एवढ्या लांब आमच्या या आटपाडीच्या उन्हात कसे काय बरे? या सगळ्या संभ्रमात सुरुवातीला आटपाडीच्या आणि दुष्काळी तालुक्यातील त्या ठिकाणी जनता होती. हे प्रश्न दुष्काळी जनतेतील लोकांना पडले होते. मात्र असं सगळं वातावरण असताना देखील अण्णांनी आपल्या मनाशी निश्चय केला होता की दुष्काळी भागातील जनतेला पाणी देऊनच मी शांत बसेन. मित्रो, वाळव्याच्या मातीत क्रांतिकारकांच्या आणि साहित्यिकांच्या विचारांना लोळण्या घेतलेल्या आहेत.
वाळवा तालुक्याची माती ही ऊर्जा देणारी माती आहे. वाळवा तालुक्याचा विचार हा परिवर्तनाचा विचार आहे आणि हाच विचार क्रांतीवीर नागनाथ अण्णांच्या मनात ठामपणे रुजला होता. हीच नीती अण्णांच्या मनात ठामपणे रुजली होती आणि म्हणूनच नागनाथ अण्णांनी स्वातंत्र्य लढ्यासह पाणी संघर्षाच्या लढ्याला देखील तोंड दिलं होतं. मित्रो, नागनाथ अण्णा यांच्या ठिकाणी समजा दुसरं कोणी असतं तर कशाला एवढं आटपाडीच्या उन्हामध्ये जायचं? आपल्याला पाणी मिळतंय ना, आपण सुखी समृद्धी आहोत ना, कुठल्या देवाने एवढं सांगितलंय, कोणी एवढं संघर्ष करायला सांगितलंय, असा काहीसा विचार त्यांनी जरूर केला असता. मात्र ते क्रांतीवीर नागनाथ अण्णा होते. मित्रो, समोरच्या व्यक्तीवरती अन्याय होतोय आणि ते बघत बसेल ते अण्णा कसले? ते नागनाथ अण्णा नायकवडी होते. क्रांतीच्या विचारांनी गुरफटलेल्या अण्णांच्या मनावरती स्वतःच अधिराज्य होतं आणि म्हणून नागनाथ अण्णा नायकवडी यांनी लोकहिताच्या चळवळी यशस्वी करून दाखवल्या. मित्रो, यापुढे देखील अण्णांचा पाणी संघर्ष चळवळीबाबतचा इतिहास फार मोठा आहे. तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी त्याच्यावरती चर्चा करेन. अण्णांच्या त्या प्रयत्नांना यश कशा पद्धतीनं आलं आणि आटपाडीमध्ये झालेली अण्णांची पहिली पाणी परिषद या संदर्भात देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी बोलेन. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचा हा पाणी संघर्षाबाबतचा इतिहास आणि एकंदरीतच त्यांचा स्वातंत्र्यपूर्वी आणि स्वातंत्र्य काळानंतरचा इतिहास जर का आपल्याला जाणून घ्यायची तीव्र इच्छा असेल तर मला त्या ठिकाणी कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा. कारण काय, ऐकणारा नसेल तर बोलणाऱ्याच्या शब्दांना काही किंमत नसते असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे हे जर का मला समजलं तर पुढे त्या ठिकाणी पुढचे काही भाग बनवण्यासाठी मला सोपं जाईल. सध्या तरी मी इथंच थांबतोय. लवकरच भेटू, पुढचा भाग घेऊ. धन्यवाद.